शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ असलेल्या पुतळ्याचं उद्घाटन झालेलं आहे। यावेळेला स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे, आपल्या महापालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलासजी शिंदे, प्रथम महापौर संजू नाईक आणि मावळते महापौर जयवंत सुतार आणि सर्वच विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं म्हणजे मावळते महापौर जयवंत सुतार यांच्या कल्पनेतून या पुतळ्याची उभारणी करण्याचं ठरलं आणि हा पुतळा तयार होऊन सुद्धा उद्घाटनासाठी बऱ्याच दिवस तो थांबला होता। माननीय आयुक्त महोदयांच्या मनात अशी भावना होती की माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या शुभ हस्ते या पुतळ्यांचं उद्घाटन व्हावं। माननीय मुख्यमंत्र्यांना तशा प्रकारचं माननीय आयुक्तांनी सुद्धा पत्र दिलं होतं, मी पण माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं आणि त्यात नंतर असं आम्ही ठरवलं होतं की जर इथे प्रॅक्टिकली नाही येता आला तर ऑनलाईन त्याचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्र्यांनी करावं। त्यावेळेला दोन्ही उपमुख्यमंत्री, मी या शहरातला मंत्री म्हणून मी आणि मग या ठिकाणी सर्व घटकांनी ते आपण बोलवलं असतं, परंतु ते दुर्दैवानं नाही झालं आणि मधल्या काळामध्ये या ठिकाणी पुतळ्याचं उद्घाटन प्रलंबित आहे। म्हणून जयवंत सुतारांनी गेल्या 5 तारखेला मलाच पत्र दिलं आणि माननीय आयुक्तांना, मुख्यमंत्र्यांना की जर त्या ठिकाणी याचं उद्घाटन लवकर नाही झालं तर मी या ठिकाणी लोकशाहीच्या नियमानुसार पोलीस आयुक्तांना, डीसीपी, एसीपी, पीआयला पण पत्र देईन आणि मग या ठिकाणी आम्ही निदर्शन किंवा उपोषण करू। आता मधल्या काळामध्ये शेवटी शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्व धर्माचे, जातीचे, पंथाचे, वर्णाचे आणि पक्षाचे लोक आहेत। मधल्या काळामध्ये मनसेचे नेते अमितजी ठाकरे यांनी उद्घाटन केलं। त्यांनी उद्घाटन करण्याच्या पाठीमागची भावना ही कुठेतरी कायदा तोडावी अशी नव्हतीच, परंतु कुठेतरी प्रशासनाला जागरूकता घेण्याच्या अनुषंगाने त्यांनी ते केलं। खरं म्हणजे आता त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे, मी त्या गुन्हा नोंदवण्याच्या प्रक्रियेशी मी सहमत नाही। ती प्रक्रिया झाली ती एक प्रकारची म्हणजे स्वयंस्फूर्तीने झाली, नॅचरली झाली आणि अजून सुद्धा माझं म्हणणं की तो गुन्हा मागे घेतला पाहिजे आणि शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी सगळ्यांच्याच निष्ठा आहे। म्हणजे या देशातला हिंदू, मुसलमान, बौद्ध, ख्रिश्चन, जैन, शीख असा कुठला समाज नाही की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारसरणीविषयी आणि त्यांच्या कर्तृत्वाविषयी अभिमान नाही। आणि म्हणून घटना ती घडली ती दुःखदायक होती, परंतु ती का घडली हे पण समजण्यासारखं आहे। आणि आज माननीय आयुक्त कैलासजी शिंदे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पण सांगितलं आणि सर्वच घटकांना सांगितलं की आज आपण उद्घाटन करूया आणि आज उद्घाटन झालेलं आहे। ही कटुता नाहीशी व्हावी, या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण व्हावं आणि म्हणून मी माननीय आयुक्त महोदयांना सांगेन की तुम्ही जी केस दाखल केली ती विड्रॉ करून टाका आणि मी पोलीस आयुक्तांना पण सांगेन की शेवटी अशा गोष्टीतून कुठेतरी राजकीय त्या ठिकाणी सूड उगवला काय अशा प्रकारचं वातावरण होता कामा नये, ही माझी धारणा। एक प्रकारे पाठराखण करतात का आम्ही? नाही काय, मी माझ्या आयुष्यात कुठल्या चुकीच्या गोष्टीची पाठराखण केली नाही। गणेश नाईक ही स्वतंत्र आयडेंटिटी आहे, पक्षाची शिस्त बाळगून, राष्ट्राचे कायदे बाळगून जे स्वतः मत मांडायचं ते मी स्वतः स्पष्ट मानतो आणि ते मांडताना मला कोणाची भीती वाटत नाही। मी विनम्रपणे सांगतो ठीक आहे। झाला एक गोष्ट खरी, जेडी सुतारांनी 5 तारखेला सांगितलं, माननीय आयुक्तांची सुद्धा इच्छा तशीच होती। म्हणजे आयुक्तांची इच्छा काय असत म्हणजे शिवाजी महाराजांचा पुतळा तसाच बंदिस्त राहावा अशी नव्हती, जेडी सुतारांची भावना तशीच होती आणि अमित ठाकरेंनी सुद्धा त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी त्यांनी जे उद्घाटन केलं ठीक आहे। उद्घाटन म्हणजे त्यांनी आपली भावना व्यक्त केली, त्या पाठीमागे वाईट हेतू होता असं माझं म्हणणं नाही। शेवटी राज ठाकरेंना मी बोलवतो की आम्ही
बऱ्याच कालखंड आम्ही एकत्र काम केलेलं आहे. कायद्याचं कुठेतरी बंधन झुगारावं, कायद्याला आव्हान द्यावं, अशा प्रकारची भूमिका घेतलेली ती माणसं नाहीत किंवा ते नेतृत्व पाहिलं. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की शेवटी राजकारण बरेच दिवस करता येतं, परंतु नको त्या ठिकाणी राजकारण करण्याची कोणाची इच्छा असेल त्यांना लखलावं. पण माझं म्हणणं आहे की माननीय आयुक्तांना मी सांगितलं ही केस विड्रॉ करा आणि ह्या शहराचा म्हणजे आताचा प्रथम नागरिक मीच आहे, कारण आता सध्या महापालिका अस्तित्वात नाही. म्हणजे दोन मी आहे ना म्हणतातही आहे, तर त्याच्यात मी मंत्री आहे म्हटल्यानंतर पहिला नागरिक मीच आहे. तर मी माननीय आयुक्त महोदयांना सांगतो ही केस विड्रॉ करून टाका, जेणेकरून ही कटुता संपुष्टात येईल. मला वाटतं मी बरेचसं बोलले. जय हिंद, जय महाराष्ट्र. अनुपस्थिती